मी लयच कम्फर्टेबल बसतो. नाही नाही एकदम कम्फर्टेबल. चला अरे वाह, क्या वाला है, कैसा है तुम? मैं अच्छा है, चल रहा है. इंटरव्यू खेल रहा है. राहू दे जरा भरून दे, मी तोपर्यंत हे करतो. चहा पण आला, मस्त चालली, माझा वेगळाच मूड आहे. आणि चहावर नुसता चहा नाही आलाय थांबरे, मन मस्का आलेला आहे. म्हणजे ही सर हे पिता पिता देऊ शकतेस का चहा मला जास्त? थँक्यू. तर सर मूड असा सरांना नाही, तुम्ही आल्यावर कुठे दुसऱ्यांकडे लक्ष. सर बस 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 बस. थँक्यू सर. हे जे गप्पा आहेत ना अशा चहाच्या, हे मला पहिल्यांदा असा इंटरव्ह्यू देतोय. वा वा, हे लहान पोराला ते खायला द्या मग असं ना. नाही तसं मी बोललो, उत्साह आणि एनर्जी आज वेगळ्याच दर्जाला पोचली आमची. सध्या आपण बोलूया तुमचं जे नाटक आहे ॲनिमल बद्दल. कारण आम्ही बरेच इंस्टाग्राम रील्स मध्ये परवा व्रजेश हिरजींचा व्हिडिओ बघितला, ह्याचा व्हिडिओ, म्हणजे खूप प्रमोशन होत आहे. तिकीट्स मिळत नाही, मुंबईत खूप कमी शो आहेत. लोक बोलतात एक गिरगावला आहे, दुसरा ठाण्याला आहे, मग पनवेलला आहे. माझा प्रश्न आहे की 8 वर्षानंतर तुम्ही परत आलायत, काय तुम्ही अशी गोष्ट मिस केली? आणि जनरली थिएटरवरून एक पायरी असते, फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअर, लोक सिनेमाकडे जातात, त्याच्यावर OTT वगैरे, मग थिएटरकडे येत नाही. तुम्ही फिरून परत थिएटरकडे आला. काय असं होतं जे तुम्हाला वाटलं मिस होतं की तुम्ही परत थिएटरकडे आला? नाही तर खूप साऱ्या गोष्टी आहेत. एकतर माझ्या कारकिर्दीचं 25वं वर्ष आहे. ते मी म्हणजे 25 वर्ष काम करतो. 2000 पासून सुरू केलं मी. 2000 माझं पहिलं व्यावसायिक नाटक आलेलो. करेक्ट. तो 25 वर्ष झालीत कंप्लीट. प्लस जेव्हा ॲनिमल करायचं ठरलं तेव्हा म्हणजे ह्या वर्षी नाटक करूया छान, सरांच्या डोक्यात होतं, महेश सरांच्या डोक्यात होतं नाटक करायचं आहे, ॲनिमल करायचं आहे. पण ती वेळ मिळत नव्हती. म्हणजे मी गेल्या वर्षी डिसेंबरला ओपन करूया, मग नको जानला करूया, असं करता करता मग ते आपण पाडव्याला ओपन झालं. पण त्या नाटकाची प्रोसेस खूप मोठी होती. कारण तो म्हणजे एक रंगभूमीवरती एक वेगळाच प्रयोग आहे तो. म्हणजे तो सगळ्या पद्धतीचा. बरोबर. एक पात्री ते नाटक आहे. एक पात्री नाही आहे, बहुपात्री आहे. पण तुमचं मुख्य पात्र खूप बोलतं. तो एका दत्तू मांजरसंबेकरची गोष्ट आहे.